ऐसा नहीं होगा तो हमारा भी यही है, तुम्हारे जैसा नहीं होगा। एक गोष्ट तुला पण सांगतो, जर गेट खोललाच आता तर परत आमच्याशिवाय बंद नाही करायचा। रोहा दिवा ही सायंकाळी 4 वाजता येणारी रेल्वे गाडी सोमवार दिनांक 17 जून रोजी रोहा रेल्वे स्थानकावरून दिवाकडे निघाली असता निडी गावातील आक्रमक महिला आणि ग्रामस्थांनी रोहा दिवा रेल्वे रुळावर ठिय्या मांडत रेल्वे रोको केला। यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली। तात्काळ रोहा पोलीस, रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तसंच रेल्वे अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान गेट क्रमांक 49 निडी येथील रेल्वे प्रशासनानं बंद केला असल्याने रेल्वे प्रशासनानं गावकऱ्यांना पर्यायी मार्ग म्हणून बोगदा खोदून रस्ता दिला होता। परंतु पावसाळा सुरू झाला आणि या बोगद्यात पावसाचं पाणी साचू लागल्याने ग्रामस्थांना जाण्या येण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली। त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत रोहा दिवा रेल्वेला अडवून धरलं। रेल्वे प्रशासन जोपर्यंत पर्यायी मार्गावरील अडचणी दूर करत नाही तोपर्यंत रेल्वे फाटक सुरू ठेवण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते। परिणामी रोहा दिवा रेल्वे ही तब्बल अर्धा तास रोखून धरण्यात आली। यानंतर रेल्वे प्रशासन नरमलं। ग्रामस्थांना भेडसावणारी समस्या दूर होत नाही तोपर्यंत निडी फाटक गेट क्रमांक 49 खुला ठेवण्यात येईल असं आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलं। त्यानंतर रेल्वे पुढील मार्गावर रवाना करण्यात आली। यावेळी रोहा डीवायएसपी शैलेश काळे, पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे आणि त्यांची टीम तसंच रेल्वे पोलिसांनी योग्य समयी महत्वपूर्ण भूमिका निभावली। हमने सर्वे दे दिया लेकिन एक मिनट सक्सेस नहीं हो गया, वो सक्सेस नहीं हुआ। उस दिन गेट खोल देंगे। नहीं होता है तब ऐसा ही रेलवे स्टैम्प मार के देगा। जिस दिन सुनो मैं क्या बोल रहा हूँ, एक बात बोलो, जिस दिन पानी भर गया उस दिन मैं तुमको गेट खोल दूंगा। मैं लिख के दूंगा रेलवे स्टैम्प पे। बिल्कुल रेलवे स्टैम्प पे तो काम करो। और कितने देर पे खोलने के लिए आएंगे? नहीं, 11 बजे से बैठे। एक मिनट, गेट मन हमारा यही रहेगा। ये खाली हम लोग नहीं है, मैं क्या बोल रहा हूँ। नहीं, मैं मेरी बात सुनो, ये हमारे से नहीं होगा, ये हमारे से नहीं होगा, ये आपको प्रांत साहब के सामने बैठना पडेगा। बिल्कुल। इथल्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की जिथपर्यंत जे सबवे बनवलेलं आहे ते सबवे सक्सेस नाही त्यांचं, त्याच्यामध्ये 6 ते 7 फूट पाणी पावसाळी राहतो। तर आम्ही सांगितलेलं आहे की जिथपर्यंत त्यातलं पाणी जात नाही तिथपर्यंत गेट नंबर 49 हे रेल्वे प्रशासनाने बंद करायचं नाही। आणि असं ते प्रांतासमोर सुद्धा लेखी दिलेलं आहे आणि प्रांत साहेबांनी त्यांना तसं पत्र पण दिलेलं आहे की जिथपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही तिथपर्यंत गेट बंद करण्याचा अधिकार तुम्हाला नाही म्हणून। आणि असं ते प्रांत साहेबांसमोर संजू शाह म्हणून त्यांचे कोणतरी आले होते रेल्वेचे साहेब, त्यांनी कबूल केलेलं आहे। आणि आता डीएन साहेब आले, ते पण ते कबूल केलंय आणि सांगितलं की गेट बंद होणार नाही म्हणून। मग ते आता आम्हाला ते आता लेखी देणार आहेत, ते बघूया आता ते लेखी झाल्याच्या नंतर, नाहीतर मग आमचं गेट बंद होणार नाही, ते आम्हाला त्यांना चालू ठेवणं गरजेचं आहे। आणि हे गेट जर बंद केलं तर पुन्हा आम्ही रेल रोको आंदोलन 100% करणार। आणि जे त्यांनी काम केलेलं आहे ते काम सक्सेस नाही त्यांचं, कारण लिगली असून त्यांचं काम पण ते अनलिगली केलेलं आहे। म्हणजे जे त्यांच्या इंजिनियर प्रमाणे सांगितलेलं आहे तसं ते काम पूर्ण नाहीये। त्याच्यामुळे आज आम्ही काही अचानक गेट बंद केल्यामुळे आम्ही आज रेल रोको केला आणि ते सक्सेस होऊन त्यांचे साहेब आले आणि ते गेट खुला करून दिलेला आहे। वादळवारा लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।